होता. अध्यादेश मान्य झाला अध्यादेशाला. अध्यादेशाने काना मात्रा वाचला आणि अध्यादेशामध्ये 16 फेब्रुवारीची तारीख आहे. हा अध्यादेश 16 आपण वाचा. मराठा समाजाला माझे हात जोडून पाया पडून कळकळीची विनंती आहे. 16 तारखेचा त्याच्यात लिहिलेलं आहे. हा अध्यादेश 16 तारीख 16 फेब्रुवारी त्या दिवशी किंवा त्यानंतर अंमलात येईल असं लिहिलेलं आहे. क्लिअर कट लिहिलेलं आहे. आणि मग यांनी दुसरी आंधारातून एक मागणी लावली, मी मागं जातो. आता अध्यादेश घेतला, विजय झाला, फटाकडे वाजले, लोकांना आनंद झाला, आरक्षण मिळालं. पण आता गुलाल घ्यायला आझाद मैदानावर जायचा हळूच म्हणला होता. आणि हे कशासाठी? सरकारवर दबाव. काय याला साध्य करायचं होतं? याला एकच गोष्ट साध्य करायला होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथं यावा आणि मला गलासभर पाणी पाजावा. याच्यासाठी त्याचा सगळा अट्टहास चालू होता. यासाठी केला होता अट्टहास. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. जरांगे हे सगळे पुरावे माझ्याकडे येतं. सगळे पुरावे माझे. तुझी ही जी चाललेली सगळी खटपट आहे, तुझी ही चालली ही फक्त श्रेयवादा करताय, स्वतःला मोठं म्हणून घेण्याकरताय. असंख्य पुरावे देऊ शकतो. आरक्षण कोण मागतो? तुम्ही सगळे समजदार माणसं. आरक्षण कोण मागतो? गरीब लोक आरक्षण मागत आहेत. हा जेसीबीतून फुलं मागणारे लोक कुठून आले? जेसीबीचे पै फुलं. अरे एवढा हार, हे काय 50-50 मीटरचे हार कोण देतं पैसे? समाजाच्या. आम्हाला कळत नाही का? एक कार्यक्रम घ्यायचा तर सप्ताह करायचा, तर आमचे नाकी 9 येतात सप्ताह करायला. आमचा जरांगेवर हा आक्षेप आहे. तुम्ही तुमचं पारदर्शकपणाचा नियम मोडला. तुम्ही पारदर्शकपणा करणार होते. तुम्ही नेहमी मानता मी समाजाला विचारल्याशिवाय काही करीत नाही. समाज माझा मायबाप आहे. मी कायद्याचा अभ्यासक आहे. मी वाचतो, मी पाहतो, तपासून घेतो असं म्हणतो. मग माझा दुसरा सवाल त्यांना असा आहे की तुम्ही 10 तारखेला, आत्ता 10 फेब्रुवारी जे उपोषणाला बसले, आता जे उपोषण चालू आहे, हे उपोषण करण्याकरता तुम्ही समाजाची मीटिंग घेतली का? आज जशी पुढचं ध्येय धोरण ठरवण्यासाठी समाज गोळा केलाय. आला नाही समाज, थोडे लोक आलेत. कुटीत समाज अंतरावलीला कुटीत समाज आला होता अंतरावलीमध्ये त्या 14 तारखेच्या सभेला. लोक यायला 10 वाजताचा फोटो आहे माझ्याकडे असे बी व्हिडिओ आहेत याचे. तुम्हाला काय लाज आहे का नाही? 50 लोक गोळा करताय ना, तुम्हाला कसं काय उपोषण करू मी? हे जरांगेचे व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ नाही ऑडिओ रेकॉर्डिंग त्याचे आहेत. जरांगे, माझा दुसरा प्रश्न आहे, मी बोलणारच नाही त्याला. जरांगे पाटील म्हणणार नाही मला मारून टाका. त्याला मारायचं ना. अरे काही काला मारलेलं याच्या आधी खरं बोलले म्हणून काय मला मारलं का? पण मी खरंच बोलणार. जरांगेला जरांग्या हे मी नाही म्हणत. ज्याचं घर उद्ध्वस्त केलं, वामन वाळेकर, परशुराम खुने, रवी पाटील आणि अजून एक जण आहे, या 4 जणांचं घर बर्बादीने केलं. त्याच्या या दोघांच्या वडिलांचे व्हिडिओ येतं. जरांगे भैकितो, जरांगे फशितो. हे व्हिडिओ समाज माध्यमावर उपलब्ध आहेत. एका शेतकरी रडतोय, तो जरांगेवानी खोटा रडत नाही. तो वामन, तुम्ही नीट पहा व्हिडिओ. त्या वामनराव वाळेकरांच्या डोळ्यात जे अश्रू आलेले आहेत ते दुःखाचे अश्रू येतं. आणि याचे अश्रू मगरीचे अश्रू येतं, नक्राश्रू ज्याला म्हणतात आमच्याकडं. आणि या जरांगेंनी मराठ्यांची घरं उद्ध्वस्त केली. दुसरा आक्षेप माझा. अनेक आक्षेप घेण्यासारखे येतं, कितीतरी. याला अक्कल नाही तर हा नाटकं तरी करतो. अजून एक सांगतो तुम्हाला, आपण सगळे चॅनेलवाले येतं, आपल्याला TRP लागती. याला हा लय हुशार आहे. त्याच्यात आपल्याकडं अटेन्शन कसं होईल, लक्ष कसं विधून घेता येईल याला पक्क माहिती आहे. त्याला एका हिंदी चॅनलच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला मुंबईला जायच्या आधी, जरांगे पाटील आप मुंबई को कौन से रस्ते से जा रहे? त्याचं काय उत्तर? हम डांबरी से जा रहे. अरे तुला एवढी तरी अक्कल आहे का रे? तुला काय विचारलं पत्रकारांनी? तुम कौन से रस्ते से जाने वाले हो? हे म्हणतो डांबरी से. अरे रस्ते म्हणजे तुम बीड से, नगर से, पुणे से, कैसे जा रहे हो? एक तर हा जो व्हिडिओ परत काढा वाचा, ऐका. हा म्हणतो, पत्रकार विचारतात कोणत्या रस्त्याने जाणार? हा म्हणतो डांबरीहून जाणार. हे उत्तर आहे. एक तर याला अक्कल नाही तर हा लोकांना फसितो. याचे 2च उत्तर आहेत. तिसरं उत्तर नाही.
हा प्रचंड शातीर माणूस आहे, कितीतरी शातीर. याला माहिती आहे TRP कशी मिळेल, शिव्या दिल्या का. त्या दिवशी आम्ही गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाठीमागं लावलेला आहे. महिलांच्याबद्दल कसं बोलावं, हां अशीच असती सुंदर आमची आई. शिवाजी महाराज ही संस्कृती ना, त्यांनी शिकवलं ना. मागं पुतळा आहे ना शिवाजी महाराज तुझ्या. काय म्हणतात, शत्रूच्या स्त्रीला सुद्धा आईचा दर्जा शिवाजी महाराजांची ही शिकवण आहे. आणि ते मधुकर आर्दड कमिशनर समोर बसलेले आहेत. हा लोळतोय आमच्या ग्रामीण भाषेत लोळतोय. अहो तुमच्या घरी पाहुणे आल्यावर तुम्ही आजारी जरी असलं असं उठून तर बसता ना. इतकी तरी माणुसकी असते ना आपल्यात. खरं बोला. हा लोळतोय तिथं असा. आणि ते कमिशनर बिचारे बसले तिथं. आणि ते कमिशनर ते म्हणले काय, आणि काय सुरू केलं, तुझ्या आईचा. मी बोलणार नाही पुढं. टिंब 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 टिंब. का रे जरांगे, ही संस्कृती आहे का. तुझ्या आईबापाने तुला हे शिकवलं का. ते जे आर्दड नावाचे जे अधिकारी आहेत ते बी मराठा समाजाचे आहेत ना. हां शेतकऱ्याच्या घरातले आहेत ना. तिने काहीतरी अभ्यास केला असेल, तिने काहीतरी पुस्तकं वाचली असतील. हां ते कष्टातून अधिकारी झाले आणि त्यांना तू शिव्या घालतो. त्याच्याबरोबर माझे जे सहकारी आहेत डॉक्टर संतोष यादव नगरचे, यांनी मराठवाड्यावर ज्या नोंदी मिळाल्यात ना आता 30-40 हजार, या डॉक्टर संतोष यादवांचे अनंत उपकार येतं. गावगाव फिरून ह्या माणसाने एसटीने हिंडला, मोटरसायकलीवर हिंडला. बीडमध्ये, लातूरमध्ये, उदगीरमध्ये, नांदेडमध्ये, त्या सगळ्या संभाजीनगरमध्ये, वैजापूरमध्ये हा माणूस मोटरसायकलीने हिंडला. आणि हा याला काय म्हणतो, तुम्ही सरकारच्या भाकरी खातात, आम्हाला भाकरी मिळत नाही. हां आणि नीट घाला. आता ते मला बोलताच आहे ना. अहो आपल्याला बोलता येईल की याची भाषा. मला सांगा ना, मलाही बंद नाही, तुमचं लाईव्ह चालू आहे, मला असं कळलंय. हां तुमची आई असं पुढं बोलला, याला पटतं का, याला शोभतं का. जाम. अरे तू सरकारला शिवे दे, मी बोलणार नाही. ते शिंदेचं, पवारांचं, ते फडणवीसचं मला काय घेणं नाही त्यांचं. मी त्यांच्या कालही विरोधात होतो, आजही त्यांच्या विरोधात आहे आणि उद्याही त्यांच्या विरोधात राहणार जर ते चुकले तर. आणि त्याच्या आधीचे जे काँग्रेसचे तर त्यांच्या बी मी विरोधात होतो पहिल्यापासून. आपल्याला हे पटतच नाही, हे राजकारण लोक आपल्याला पटत नाही, म्हणूनच हे राजकारण सोडणं या पारमार्थाला लागलोय. खूप बोललाय तो, म्हणजे हे कल्पनाशक्तीच्या बाहेर आहे कोणताही माणूस. मी विनंती करतो, मला अनेकांचे फोन आले, महाराज आणि तुम्ही काय आले तिथे गेलते, आणि तुम्ही काय आले गेलते तिथं. अरे यांनी बोलावलं मला, माझ्याकडे रेकॉर्डिंग घेता. यांनी बोलावलं, यांनी मला माफी मागितली, याच्या कोर कमिटीने माफी मागितली. चुकलं महाराज तुम्ही या. आणि मी गेलेलो नाही, मला आत्मसन्मान आहे, मला सुद्धा मान सन्मान आहे, मी कशाला जाऊ त्याच्या स्टेजवर जर अपमान केला तर. आणि त्यांनी बोलवलं महाराज. आणि ह्या सगळ्या गोष्टी, अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. गुप्त मिटिंगमध्ये आता हे तुम्ही विचारायला पाहिजे त्याला. होतो ना. पहिली गुप्त मिटिंग कन्हैया हॉटेलमध्ये झाली 23 डिसेंबरला. बीडला, ते बीड संभाजीनगर रस्त्यावर कन्हैया हॉटेल म्हणून आहे, तिथं पहिली गुप्त मिटिंग झाली. ती म्हणजे इंटरनेटवर आहे. दुसरी गुप्त मिटिंग त्यांची म्हणजे मला माहिती असलेली बरं का. दुसरी गुप्त मिटिंग झाली रांजणगावला एका बंगल्यामध्ये, MIDC मध्ये, तिथं ते मुक्कामाला होते. त्याचा टायमिंग सांगतो, पहाटे 4 ते सकाळी 6 वाजेपर्यंत. तिसरी गुप्त मिटिंग यांची पुण्याचा जो रस्ता आहे जिथून ती आमचा मोर्चा चालला होता सगळा, त्याच्यामध्ये एक ते पुण्याचं पाषाण रोड आहे, ते औंधचा परिसर आहे, राजभवन आहे. तिथून ते दोघं साहेब मोठे उच्च अधिकारी होते, ते दोघं माझ्या देखत त्यांच्या गाडीत बसले. मला म्हणले तुम्ही बसा. मी म्हणलं मी नाही बसत, मी नाही मोकळा. म्हणलं हे शितुडे शेण घ्यायला मला नाही मोकळा. आणि ते गेले. त्याच्यानंतरची मिटिंग लोणावळ्याला झाली, ती मला सगळ्यांना माहिती होती. लोणावळ्याला आपण आक्षेप घेतलेले तर. आणि त्याच्यानंतरची बंद मिटिंग वाशीला झालेली आहे. बोला तुम्हीच विचारा, मी आता दमलो सांगू याचं. आहे ना. बरं झालं ते सांगायचं राहिलं, तुम्ही आठवण केली. 10 तारखेला जरांगे हे उपोषणाला बसले. पहिला आक्षेप, आज जसं समाजाला बोलावलं मिटिंग घेऊ, पुढची दिशा ठरवू, मग 10 तारखेला का नाही बोलावलं. 10 तारखेला जरांगे त्यांची जे काही लोक होते आणि तिथं योगायोगाने मी बी होतो तिथं. आणि जरांगे काय म्हणले, त्यांची चर्चा झाली बरं का, आता उपोषणाला बसायचं. आणि सगळ्या ग्रामस्थांनी विरोध केला. आत्ता चालू आपण 16च्या नंतर बसू ना, आत्ता चालू आपण 16च्या नंतर बसू. जरांगेला एक फोन आला
आता तुमचं उत्तर देतो मी. जरांगेला एक फोन आला आणि ते फोन असा चालू असताना त्यांच्या एखाद्याने विचारलं काय करतो पाटील. ते म्हणले काय नाही, पत्रकार बसलेत रोजचा सकाळचा ते तुमच्या मुंबईमधली एक राऊत आहे त्यांचं जसं असं त्यांचा यांचा एक व्यवसाय झालेला आहे. सकाळी सकाळी पत्रकार परिषद धंदाच झालेला आहे. आणि ते मी पत्रकारांना बाईट देऊन येतो आणि मग आपण 4 वाजता मिटिंग घेऊ आणि मग उपोषणच ठरवू. हे त्यांचे शब्द आहेत बरं का. 10 तारखेचे त्या पवित्र मंचकावरती जाऊन बसली. त्यांचा तो मंचक फार पवित्र आहे तो असा. तिथे येणारे सगळे असे हुजरे गुलाम असते तिथे आहे सगळे. त्या पवित्र मंचकावर गेले आणि प्रेस सुरू केली त्यांनी. आणि प्रेस सुरू केल्यानंतर काय म्हणलं पहिलं वाक्य त्यांचं तुम्ही त्या दिवशी 10 तारखेच्या प्रेसमध्ये नीट ऐका. ऐका ते वाक्य असं होतं, हे बघा आता मी उपोषणाला बसलोय, पुढचं बोला. हे त्यांचे पुढचं बोला. लोक म्हणले अहो मिटिंग घ्यायची होती आपल्याला मग नाही आता मी बसलो म्हणले आता पुढचं बोला. अरे तू कोणाला बसला विचारून. तुझे सगळे लोक म्हणतात पाणी प्या, तू विचारलंच कोणाला. मुदतच जर 16 तारखेपर्यंत 16ला अधिकारीने आपल्याला बसायचा. कोणाचा फोन आलता हा मला प्रश्न आहे. कोणाचा फोन आलता आणि त्यांनी ते जाहीर करावं. मला संशय आहे, मी कोणाच तरी फोन आलता तर मला माहित नाही नेमका कोणाचा आलता. हा बरोबर येस हा बरोबर. त्याचं कारण असं होतं की मी जर काही बोललो, मी आता माझ्या जवळच्या सहकार्यांना बोलायचं राहील माणूस बरोबर नाही राव, लय कोणावर तोंड टाकतो, याची हेतू याची उद्देश समजत नाही राव, याची बॉडी लँग्वेज सुद्धा डेंजर आहे म्हणले. मी मानसशास्त्राचा विद्यार्थी याचं जरा डेंजरच दिसते म्हणले. मला काय खरं वाटाना भाई. पण लोक काय म्हणायचे कशाला बोलायचा महाराज, एवढ्या वर्षांनी समाज एकत्र झाला आहे आणि आपण जर काही बोललो तर काय होईल, समाजामध्ये विरोधकांना हत्यार मिळेल, विरोधकांना काही ना काही मिळेल आणि हे सगळं तुमच्यावर येईल की तुम्ही समाज फोडा. म्हणून आम्ही गप 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 गप. पण जेव्हा ह्यो म्हणला तुकाराम महाराजांना संतन फंत, म्हणलं जरांगे तू संपला. चल तुकाराम महाराजसाठी मी मारायला उद्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल. मला जरी गोळ्या घातल्या तर लिहिलं जाईल. तुकाराम महाराजांचे जर कुणी एकेरी शब्द बोललं, त्यांचा अपमान केला, तर ह्यो बारसकर महाराज नावाचा एक सामान्य कीर्तनकार यांनी आपला प्राण दिला. याच्यात मला आनंद आहे, याच्यात मला समाधान आहे. पाणी तरी प्यायला काय परत विचार. जरांगे 2 गोष्टी फार हुशार, शातीर, त्याला शब्द आहे शातीर. हा शातीर माणूस आहे. हा फायदा आहे कसा तो बघतो. आपला फायदा काय, आपला कसा फायदा होईल, आपण कसं पुढे जाऊ. तुम्ही 2021चं आंदोलन आहे माझ्याकडं, त्याचं व्हिडिओ आहे माझ्याकडं. उद्धव ठाकरेंना एवढ्या शिव्या दिलेल्या त्या साष्टी पिंपळगावच्या आंदोलनामध्ये त्यांनी भयानक शिव्या दिलेल्या आता. म्हणजे ज्या वेळेस त्याला कोणी काही सांगन किंवा कोणी काही त्याला काय असं आता पडद्याच्या मागे मी आरोप घेऊ शकत नाही, कारण आम्ही खरं बोलणार आहे. मी पाहिलं नाही माझ्या डोळ्याने त्याला कोणी काही दिलं का नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलू शकत नाही. परंतु हा सारखा बदलतो, माझा 100% संशय आहे. हां 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 तरीही जरांगे पाटील अजूनही उपोषणाला बसलेले आहेत. तेही अजून काही मागण्या ठेवत आहेत. एकंदरीत जेव्हा सरकार एक पाऊल पुढे टाकतं त्याच्यातून पुन्हा एक वेगळी मागणी समोर येते. कसं बघता तुम्ही जवळ राहिलं. आता जरांगेंची जी मागणी सगळ्यात महत्त्वाची मागणी तुम्ही ऐकलं असेल की 1 नंबरची मागणी आहे की हे जे आधी सूचना आहे ती खरी, ते जरांगेला माहितीच नाही. ते अध्यादेशच म्हणते, अध्यादेशाचे आम्हाला अध्यादेश कळत नाही, याला अधिसूचना कळत नाही, अधिनियम कळत नाही, शासन निर्णय कळत नाही, परिपत्र काही कळत नाही. याला हे फरक आहे याच्यात. अध्यादेश काय असतो, अधिनियम काय असतो. हा अधिनियम आहे 2012च्या अधिनियमामध्ये ही केलेली तरतूद आहे, ही केलेली वाढ आहे. 2012च्या हा अधिनियम याच्यामध्ये असं दिलं आहे की आपलं सरकार कोणचं आहे, लोकशाही सरकार आहे आपलं. कोणत्याही सरकारला जर कायदा करायचा असेल, अधिनियम करायचा असेल, 2001च्या कायद्यामध्ये कलम 8 मध्ये तरतूद केलेली आहे की सरकार वेळोवेळी त्यांना योग्य वाटेल असे नियम बनवू शकेल, जेणेकरून लोकांना जातीचे प्रमाणपत्र देणे सुलभ होईल, असं कायद्यात तरतूद आहे.